नमस्कार मैत्रिणींनो, पी.एच.डी फॅशन पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर काल आपण पेपरवर 38 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पेपर कटिंग बघितली आणि आज आपल्याला आता त्याची स्टिचिंग बघायची आहे। तत्पूर्वी आपण अस्तरावर आणि मेन फॅब्रिक जो आहे हा ब्लाऊज पीस त्यावरती आपल्याला त्याची कटिंग बघायची आहे। तर त्यासाठी आपण आता इथे सुरुवात करणार आहोत। तर सर्वप्रथम मी तुम्हाला अस्तरावर याची जी कटिंग आहे ती मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा, आपलं जे हे अस्तर आहे ना हे डबल फोल्ड आहे आणि या अस्तराची ओपन बाजू जी आहे ती तुमच्याकडे असणार आहे आणि बंद बाजू ही मी माझ्याकडे ठेवलेली आहे। आणि 80 कट या फॅब्रिकमध्ये अस्तरामध्ये आपण आपलं जे 38 साईज आहे, जी हेवी साईज आहे त्याचं आपण कटिंग करणार आहोत। कमीत कमी फॅब्रिकमध्ये आपण एवढं हेवी साईजची कटिंग कशी करायची ते आपण बघणार आहोत। म्हणजे तुम्हालाही या ठिकाणी शिकायला मिळणार आहे की कमी फॅब्रिक जरी असला किंवा कमी अस्तर असलं तरी त्यामध्ये हेवी साईजचं जे कटिंग आहे ते कसं करायचं। आणि आता इथे आपण बॅकपार्ट ठेवून घेतला, त्याच्या ऑपोजिट साईडला दुसऱ्या बाजूला आपण इथे बाहीची कटिंग करणार आहोत। त्यासाठी आता काल तर मी तुम्हाला बाहीची कटिंग नाही दाखवली, बाहीची कटिंग मी तुम्हाला सेपरेटली या ठिकाणी दाखवणार आहे। पण आता हे कट करता करता मी तुम्हाला इथे दाखवून देणार आहे की डायरेक्टली आपण अस्तरावर बाहीची कटिंग कशा प्रकारे करू शकतो। तर हे बघा, अशा प्रकारे इथे बॅक पार्ट ठेवून घेतला, जो आपला फ्रंट पार्ट आहे तो इथे मी ॲडजस्ट करते। प्रत्येक पार्ट हा तुम्हाला ॲडजस्ट करूनच इथे अरेंज करायचा आहे, व्यवस्थित ठेवायचा आहे, जेणेकरून आपल्याला जो कापड आहे तो सुद्धा जास्त लागणार नाही आणि कमीत कमी कापडामध्ये या ठिकाणी आपली जी कटिंग आहे ती या ठिकाणी होणार आहे। आणि कधीच म्हणजे असं होतं की कापड कमी पडतो किंवा जर बिगिनर्स असाल तर हा प्रॉब्लेम येतोच। सुरुवातीला मलाही असं व्हायचं की कापड कमी पडायचं, कारण तसं नॉलेज नव्हतं आणि हे जे पॅटर्न अरेंज करायचं असतं ना तर ते मेन म्हणजे जमलं पाहिजे, तर ते बऱ्याचदा जमत नाही। आणि तुम्ही जर माझ्या स्टेपने जर गेला तर तुम्हाला ह्या जो प्रॉब्लेम आहे ना तो अजिबातही येणार नाही। आता या ठिकाणी आपल्याला बाहीची कटिंगसाठी आपल्याला खालच्या बाजूने आपल्याला इथे माप घ्यायचं आहे। तर त्यासाठी आपली बाही जी होती ती होती 7 इंच, त्यामध्ये प्लस 1 इंच म्हणजे 8 इंच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे। हे बघा, अशी मार्किंग केल्यानंतर आपल्याला आपले पॅटर्न जे ठेवलेले आहेत तिथे थोडासा आपल्याला जागा कमी पडते आहे। तर आता काय करायचं मी तुम्हाला अरेंज करून दाखवते। तर हे बघा, या ठिकाणी आपले पेपर पॅटर्न जे आहेत ते व्यवस्थित बाहीची जी लांबी आहे ती सोडून आपले पेपर पॅटर्न व्यवस्थित या ठिकाणी अरेंज झालेले आहेत। आणि आता आपल्याला हे खडूने हे आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचे आहे। हे पॅटर्न आहेत तसेच, कुठेही आपल्याला कमी जास्त जागा सोडून किंवा एक्स्ट्रा मार्जिन सोडून आपल्याला इथे ड्रॉ करायचं नाही आहे। सेम आहे तसंच इथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे। माझी स्टेप तुम्ही फॉलो करा, जसं व्हिडिओमध्ये दिसतंय त्याचप्रमाणे करा। परफेक्ट फिटिंग या ब्लाऊजची तुम्हाला येणार आहे। कुठेही कमी जास्त किंवा शोल्डर उतरणं वगैरे असा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार नाही। गळाचा वगैरे सगळा आकार व्यवस्थित सगळं तुम्हाला एकदम प्रॉपर इथे शिकायला मिळणार आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून मी अजून असे बरेच असे व्हिडिओज जे कटोरी आपले कटोरीचं ब्लाऊज आहे किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे, 1 टक्स 4 टक्स जेही नवीन नवीन असेल ते मी तुमच्यापर्यंत मी आता स्टेप बाय स्टेप एक एक पोहोचवत जाणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि माझ्या पद्धतीने सोप्यात सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे या ठिकाणी शिकायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ जे मी टाकेल ते तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि ते तुमच्याकडून मिस होणार नाही आणि तुम्हाला नवीन शिकायलाही मिळेल। अशा प्रकारे आता कटोरीचंही आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला जागा नाही ठेवायची आहे, एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचीच नाही आहे।
प्रॉपर जसं आहे जेवढं पेपर कटिंग आहे ना त्यानुसारच ठेवायचे आहे. आता इथे मी जी योगपट्टी आहे ती अस्तरापासून थोडी वरती ठेवलेली आहे, कारण खालच्या बाजूने ना थोडंसं आपलं अस्तर जे होतं ते मागे पुढे होतं त्यामुळे. आणि आता मी इथे स्ट्रेट एक लाईन मारून घेतली खालच्या बाजूने आणि ते मी कट करून घेणार आहे कटिंगच्या वेळेस. आता या ठिकाणी आपली सगळी जी मार्किंग होती ती झालेली आहे व्यवस्थित. आता आपण इथे कट करून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण बॅक पार्टचा गळा जो आहे तो कट करणार आहोत. गळा जो आहे तो अस्तरावरती कट करायचा आहे, पण मेन फॅब्रिक जे आहे आपलं अस्तर त्यावरती आपल्याला गळा कट करायचा नाही आहे. गळा आपला स्टिचिंगच्या वेळेस आपल्याला या ठिकाणी कट करायचा आहे. व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय जेणेकरून बॅक पार्टची व्यवस्थित कटिंग करायची आहे खालच्या बाजूने सुद्धा, कारण शिवायच्या वेळेस फिनिशिंग फार महत्त्वाची असते. आणि एक लाईन जरी इकडे तिकडे झाली ना तरी आपली फिनिशिंग ही जाऊ शकते. ब्लाऊजमध्ये एक एक लाईनला फार महत्त्व असतं. व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आता हे झालं 38 साईजची ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग. पार्ट 1 मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. जर कोणी तो बघितला नसेल तर आपल्या चॅनलवरती अपलोडेड आहे, तिथे जाऊन तुम्ही बघा. आणि हा आपला पार्ट 2 असणार आहे, कारण एका व्हिडिओमध्ये फार मोठा व्हिडिओ आपला झाला असता, त्यामुळे मी इथे पार्ट 1 आणि पार्ट 2 या ठिकाणी केलेला आहे. तर तो व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो जाऊन बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नेक्स्ट मी तुमच्यासाठी कोणता व्हिडिओ घेऊन येऊ किंवा कोणत्या प्रिन्सेस कट आणू की कोणत्या साईजची रिलेटेड मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचू तेही मला सांगा. तर मी या ठिकाणी 38 साईज आहे, जे की लोक बऱ्याचदा कधी घाबरतात की हेवी साईज आहे, कसं कट करायचं किंवा चुकेल वगैरे असं. तर त्यामुळे मी एकदा 38 साईजचं आणलं. त्यानंतर हळूहळू मी तुमच्यापर्यंत एक एक पोहोचवत जाईल. आता या ठिकाणी योगपट्टीची कटिंग झालेली आहे. आता आपण बाहीकडे वळणार आहोत. बाहीची कटिंग मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली कपडावरतीच दाखवणार आहे. कटिंग झालेली आहे. काल आपण पेपर कटिंग केलं त्याचे. आता मी तुम्हाला याची बाहीची कटिंग दाखवते. आणि जी प्रॉपर बाहीची जी कटिंग असते ना ती मी तुम्हाला सेपरेटली दाखवणार आहे, कारण एका व्हिडिओमध्ये दाखवायला गेलं ना की व्हिडिओ फार मोठा होतो आणि तुम्ही कंटाळा कराल बघायचा, त्यामुळे मी नाही दाखवलं. तर आता डायरेक्टली तुम्ही असं बघून घ्या. बाहीची हाईट किती आहे? तर आता आपल्या बाहीची जी लांबी होती ती होती 7 इंच प्लस त्यामध्ये 1 इंच म्हणजे झाले 8 इंच. 8 इंचांवरती एक मार्किंग करायचं आहे. 8 इंच आणि इकडनं आपल्याला आता कॅप हाईट द्यायची आहे. आणि सेम तशीच मार्किंग आपल्याला 8 इंच आणि तशीच मार्किंग आपल्याला पुढच्या बाजूला करायची आहे 8 इंचांवरती. आणि आता आपल्याला बाहीचा जो शेप देण्यासाठी कॅप हाईट जी असते, मुंडा खोली जी आपल्याला आहे ना ती कॅप हाईट इथे आपल्याला टाकायची आहे. तर ती होती 3 इंच. 3 इंचांवरती आपल्याला एक मार्किंग करून आणि अशा प्रकारे आपल्याला बाहीचा शेप जो आहे तो या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. आता आपण दिला बाहेरच्या आर्महोलचा शेप. आता आतल्या आर्महोलचा शेप या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे. एकदम फिश कटमध्ये हा शेप जो आहे ना तो असतो. आणि दोघांमध्ये एक अर्धा इंचाचं तरी अंतर असलं पाहिजे, बॅक पार्टच्या आर्महोलमध्ये आणि फ्रंटच्या आर्महोलमध्ये. आणि आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे. आता सर्वप्रथम बॅक पार्टच्या आर्महोलची कटिंग आपल्याला या ठिकाणी करायची आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट जो आहे ना आर्महोल बाहीचा त्याची ती कटिंग करून घ्यायची आहे. मी या ठिकाणी तुम्हाला फार सोप्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करते आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. बाहीची कटिंग मी तुम्हाला सेपरेटली दाखवणारच आहे, त्याची काळजी तुम्ही करू नका. हे बघा या ठिकाणी आपली बाहीची कटिंग जी आहे ती झालेली आहे. आता आपण इथे आपलं दंडघेराचं वगैरे मार्किंग करून घेऊया. आता आपला दंडघेर होता 12 इंच, जो पूर्ण राऊंड होता तो 12 इंच होता. त्याचं जर हाफ केलं तर त्याचं येतं 6 इंच. हाफ म्हणजे जर तुम्ही बिगिनर्स असाल तर असं मी तुम्हाला दाखवलं त्या प्रकारे टेप फोल्ड करूनही तुम्ही त्याचा हाफ करू शकताल, किंवा 12ला 2ने भागायचं म्हणजे त्याचा अर्धा भाग तयार होईल, तुम्हाला मिळून जाईल. आता इथे आपल्याला आपला जो आर्महोल होता त्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर आपला जो पूर्ण आर्महोलचा राऊंड होता तो 15 इंच होता. 7.5 इंचांवरती मी मार्किंग केलं आणि खालच्या बाजूनेही
फिटिंगच्या बाजूने मी इथे अशा प्रकारे मार्किंग करून घेतले. आपण 38 सेटच्या ब्लाऊजची आता या ठिकाणी आपली कशी करायची जी कटिंग आहे आपली अस्तरावरची ती झालेली आहे. त्यानंतर आता आपण कपड्यावर कशी कटिंग करायची ते बघणार आहोत. दाखवते. तर त्यासाठी जर ब्लाऊजचा जो पीस आहे त्याला लेस असेल तर ती अशी काढून घ्यायची आहे. आणि लेस तुम्हाला जर ब्लाऊजला जोडायची असेल तर मी या ठिकाणी जोडणार नाही आहे, पण जर तुम्ही जेव्हा लेस जोडाल ना तर ते लक्षात यावं, कधी कधी उलटसुलट होऊन जाते. तर ती उलटसुलट होऊ नये त्याकरता एक ट्रिक आहे. हे बघा, अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आणि एक त्याला बाणाचा आकार द्यायचा आहे वरच्या दिशेने. म्हणजे लक्षात येईल जेव्हा आपण जोडू ना तर त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की ही बाजू वरच्या दिशेने आहे आणि हे खालच्या दिशेने. अशा प्रकारे म्हणजे तुमचंही कन्फ्युजन होणार नाही आणि तुमची जी काठ आहे ब्लाऊज पीसचा तोही व्यवस्थित जोडला जाईल. आता इथे ज्याप्रमाणे ना आपण अस्तर जे होतं ते डबल फोल्ड करून घेतलं होतं ना, तर सेम त्याच पद्धतीने आपल्याला आपला जो मेन फॅब्रिक आहे, आपला जो ब्लाऊज पीस आहे तो आपल्याला इथे डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. सारखा दोन्ही साईडने व्यवस्थित आला पाहिजे. आणि खालच्या बाजूने ज्या बाजूने मी आता लेस काढली ना त्याच बाजूने मी ते आपली बाही जी होती ती मी ठेवून घेतली. आणि आपल्याला आता आपला बॅक पार्ट जो आहे तो मी इथे ठेवून घेतला बंद बाजूकडून, कारण आपला बॅक पार्ट जो आहे तो बंद आहे ना, तर त्यामुळे हे बंद बाजूकडूनच ठेवायचं आहे. जर इन केस तुमचं जर फ्रंट पार्ट बंद असेल तर तुम्ही हे उलट करायचं आहे. फ्रंट पार्ट बंद बाजूकडून ठेवायचा आणि बॅक पार्ट जो आहे तो दुसरा कुठल्याही साईडने ठेवला तरी चालेल, कारण आपला मग बॅक पार्ट या ठिकाणी ओपन असतो ना. तर या प्रकारे आता आपण अस्तरावर कटिंग केली त्याच पद्धतीने मी इथे व्यवस्थित सगळे पार्ट जे होते ते मी पिसावरती इथे अरेंज करून व्यवस्थित ठेवून घेतले. आणि गळा हे बघा, या ठिकाणी मी ते कट करत नाही, ही काळजी घ्यायची तुम्ही. गळा या ठिकाणी कट करायचा नाही आहे. जेव्हा तुम्ही मशीनवर ही शिवायला घ्याल त्याच वेळी त्याचा गळा व्यवस्थित तुम्हाला कट करायचा आहे. कटिंगच्या वेळेस तो कट करायचा नाही. बिगिनर्स असाल तर अजिबात तिथे कट करायचं नाही आहे तुम्ही, कारण कधी कधी वाकडं तिकडं होऊन जातं आणि मग गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित बसत नाही. आणि अजून एक, कट करताना जेव्हा तुम्ही मेन फॅब्रिकवरती किंवा ब्लाऊजचा जो मेन पीस आहे त्यावरती कटिंग करत असाल ना तर 2 लाईन जितकं किंवा अर्धा इंच 2 लाईन अर्धा इंच इतकं तरी तुम्ही अस्तरापेक्षा मेन कपडा जो आहे मेन फॅब्रिक तो एक्स्ट्रा ठेवायचा आहे. तुम्ही जर नवीन असाल किंवा आता सुरुवातच करताय आणि अशा केसमध्ये ना कपडा हा थोडा एक्स्ट्राच ठेवायचा आहे, कारण नवीन शिकणारे जे असतात ना त्यांच्याकडून कधी कधी कपडा सरकला जातो किंवा शिवण्यामध्येही कमी जास्त कट होऊन जातो आणि त्यामुळे त्यांना कपडा पुरत नाही ही तक्रार आपल्याला ऐकायला मिळते. तर हे होऊ नये त्यामुळे इथे कपडा जो आहे तो थोडा 2 लाईन जितका तरी एक्स्ट्रा आपल्याला अस्तरापेक्षा जास्ती कट करायचा आहे. म्हणजे शिवताना आपल्याला अडचण येणार नाही आणि कपडा कमी पडतो वगैरे असंही होणार नाही. या ठिकाणी आपली पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण याची स्टिचिंग बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बॅक पार्टची जी स्टिचिंग आहे ते बघणार आहोत. या ठिकाणी तुम्ही बघताय मी गळा कट केलेला नाही. तुम्ही असंच करायचं आहे. या ठिकाणी गळा कट करायचाच नाही. जेव्हा तुम्ही पूर्णपणे ट्रेन व्हाल तर तेव्हा तुम्ही केलं तरी हरकत नाही, चालू शकतं. पण तुम्ही नवीन आहात आणि तुम्ही इथे गळा कट करताय, मग हे फार चुकीचं आहे. हे असं नाही करायचं. आता त्यानंतर आपण आता इथे खालच्या बाजूने बॅक पार्टला आपण इथे शिलाई मारून घेऊ. अर्धा इंच इतकं अंतर ठेवून आपण याला शिलाई मारून घ्यायची आहे. जेव्हा आपण पूर्ण उंचीमध्ये 1 इंच ॲड केलं तर ते 1 इंच म्हणजे याच करता की अर्धा इंच अशा खालच्या बाजूने आणि अर्धा इंच आपल्या शोल्डरच्या बाजूने वरच्या दिशेने स्टिचिंगमध्ये जाईल आपलं. तर त्यासाठी इथे आपण 1 इंच अंतर जे आहे ते वाढवत असतो. याचं तुम्ही नोंद घ्यायची आहे. आता आपण याचा गळ्याला इथे शिलाई मारून घेणार आहोत.
व्यवस्थित आपल्याला अरेंज करायचं आहे. तुम्ही नवीन असाल तर इथे तुम्ही पिनांचा वापर करायचा आहे. पिना व्यवस्थित अस्तर आणि पीस हे दोन्ही पिनांनी जॉईंट करून किंवा पिना त्याला अटॅच करून आणि मगच तुम्ही या ठिकाणी शिलाई मारायची आहे. व्यवस्थित गोल आकारात इथे शिलाई मारायची आहे. सुरुवातीला जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही या ठिकाणी चौकोनी गळ्याचाही म्हणजे प्रयोग करू शकतात इथे, कारण चौकोनी गळा जो असतो ना तर तो शिवायला बऱ्यापैकी सोपा असतो. जरी ठीक आहे चौकोनी नाही घेतला ना तर तुम्ही चौकोनीही नाही आणि गोलही नाही अशा प्रकारे तुम्ही गळ्याचा आकार घ्यायचा आहे. कारण गोलगळा कधी कधी नवीन जे शिकणारे असतात ना त्यांच्याकडून तो चुकला जातो किंवा त्याचा आकार गोल व्यवस्थित बसत नाही. आणि चौकोनी गळा किंवा थोडासा असा षटकोनी गळा जरी घेतला तरी तुम्हाला तो शिकायला अजून त्याचा फायदा होईल आणि शिलाई जी आहे ती तुमच्याकडून एकदम व्यवस्थित बसेल. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की बॅक पार्टचा जो गळा आहे तो कट करायचा नाही, तर तो यावेळेस कट करायचा असतो. व्यवस्थित आपल्याला लक्षात येतं की आपला गळा व्यवस्थित इथे शिलाई मारून वगैरे झालेला आहे आणि मग दोन्ही बाजूने सगळीकडून सारखं झालेलंच आहे. आणि त्यानंतर इथे बॅक पार्टच्या गळ्याची जी कटिंग आहे ती करून घ्यायची. आता पुन्हा एकदा मी डबल शिलाई देऊन घेते. हे बघा, अशा प्रकारे इथे आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आणि आता आपल्याला ही पलटी करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी पलटी करण्याआधी अशा प्रकारे आपल्याला कात्रीने नॉच देऊन घ्यायचे, मध्ये मध्ये असे कट मारून घ्यायचे, जेणेकरून जेव्हा आपण आपला कपडा जो आहे तो पलटी करू तर तो असा ओढल्यासारखा होणार नाही किंवा जी प्रॉपर जी फिनिशिंग असते ना तर ती येणार नाही असं जर आपण केलं नाही तर त्यामुळे याला असे आपण कट देऊन घेतले आणि आपण आता कपडा फोल्ड करून घ्यायचा. हे बघा, असा पलटी करून घेतला. आता पलटी करून घेतल्यानंतर आता तुम्हीच बघा किती छान आपला गळा जो आहे तो जवळपास 95% तरी आपोआप सेट झालेला आहे की त्या वेगळं काहीच करण्याचं काम नाही असे आपण कट देऊन घेतल्यानंतर. आता एक एक शिलाई देऊन घ्यायची. आता तुम्ही बिगिनर्स आहात ना तर अशी शिलाई द्यायची. आता मी पुढे स्टेप बाय स्टेप आपण ॲडव्हान्सकडे जाऊ ना तेव्हा मी तुम्हाला सांगेल की ही जी शिलाई देतो आहे ना ही शिलाई न देण्याऐवजी आपण कुठल्या प्रकारे आपण कशी फिनिशिंग करतो आहे ते मी तुम्हाला हळूहळू शिकवेलच. तत्पूर्वी आपण आता सध्या तरी हेच बघणार आहोत. म्हणजे तुम्ही नवीन आहात त्यामुळे तुमच्यासाठी हेच बेटर आहे. त्यामुळे हळूहळू मी तुम्हाला ॲडव्हान्स स्टेपकडे मी घेऊन जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच की यामध्ये आणि पुढच्या स्टेपमध्ये किती बदल आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सगळं काही शिकायला मिळणार आहे. आणि घरी बसून तुम्ही सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात. त्यामुळे इथे तुम्हाला काळजी करण्याचं काहीच कारण नाही. आता आपण खालच्या बाजूने याला शिलाई मारून घेणार आहोत. इथे शिलाई मारून झालेली आहे आणि फिनिशिंग बघा तुम्ही किती छान आलेली आहे. गळ्याचा आकार बघा किती छान बसलेला आहे. आता आपण साईडने शिलाई मारून घेऊ. व्यवस्थित हात तुम्ही माझा हात बघा. कपडा जो गोळा होतो ना टीप मारायच्या वेळेस तसं होऊ नये त्यामुळे आपल्याला सारखं असं त्यावरतून हात फिरवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे आपला कपडा कुठेही आतमध्ये गोळा होणार नाही किंवा शिवत्या वेळेस त्याला फुगा येणार नाही. आणि हे बघा व्यवस्थित अशा प्रकारे तुम्हाला इथे शिलाई मारून घ्यायची. हात फिरवतच तुम्हाला इथे शिलाई मारायची आहे जेणेकरून आतमध्ये खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने कुठेही कपडा जो आहे तो फुगणार नाही किंवा कुठेही गोळा होणार नाही. आता एक्स्ट्रा जे आहे ते आपण कट करून घेणार आहोत. तरीही थोडंसं साईडनेच कट करायचं आहे. एक्स्ट्रा कट करायचं म्हटल्यावरती लगेच अस्तरालाच खेटून किंवा त्याला जवळून कट करायचं नाही. कारण कधी काही ब्लाऊज पीसचे ना धागे फार निघतात आणि आपण फिनिशिंगसहित जर कट करायला गेलो तर शिवता किंवा काही दिवसांनी ना
ते ब्लाऊजचा जो पीस आहे तो आतमधून उसवला जातो आणि मग ते ब्लाऊज टाकून द्यावं लागतं. आता आपण बॅक पार्टला टक्स देऊन घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला इथे टक्स आपण इथे मोजून घेणार आहोत. तर साईडने मी 2-2 इंच जी शिलाई मार्जिन आहे ती सोडून मी अशा प्रकारे टक्सचं मार्किंग जे आहे ते या ठिकाणी करून घेत आहे. हे बघा. आणि तरी समजा जर तुम्ही तसं नाही केलं तर हे बघा अशा प्रकारे सेंटरपासून 4.5 इंचांवरती मार्किंग करून आणि मग तुम्ही वरती 4 किंवा 4.5 इंचांवर टक्सची जी लांबी आहे ती टाकून घ्यायची. आता आपल्या ब्लाऊजची लांबी फार नाही आहे त्यामुळे मी इथे 4.5 इंचांवरच मार्किंग केलं टक्सची जी उंची आहे त्याची. तुमच्या ब्लाऊजची उंची जर 14 इंच किंवा 15 इंचांपर्यंत असेल तर त्या केसमध्ये तुम्ही 5 इंच किंवा 5.5 इंच इतकी तुम्ही टक्सची लांबी जी आहे ती टाकायची आहे. आणि इथे मी व्यवस्थित डबल शिलाई करून टक्सची जी शिलाई आहे ती मारून घेतली. आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे व्यवस्थित दाबटीप देऊन आणि डबल शिलाई जी आहे ती करून घ्यायची. शिलाई अशी बंद करून घ्यायची मशीन मागे पुढे करून. फार सोपी ट्रिक आहे ही मशीन मागे पुढे करायची. जर तुम्हाला जमत नसेल तर तेही मला सांगा. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी समजावून सांगेल. कमेंट करून सांगा मला की शिलाई जी आहे ती आपण जी शिलाई देतो, शिलाई म्हणजे बंद करतो, तर ती कशी द्यायची किंवा मशीन मागे पुढे कसं करायचं ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी तुम्हाला सेपरेटली एक छोटासा व्हिडिओ बनवेल त्यावर. आणि आता अशा प्रकारे आपल्याला इथे फिनिशिंगसाठी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. बरेच जण नाही देत शिलाई, पण मग हे बघा आपलं पाठीमागून तुम्हीच बघा आणि तुम्ही अशा पद्धतीने शिवून बघा किती छान फिनिशिंग तुमच्या ब्लाऊजला येईल. तुम्ही स्वतः बघाल. आता या ठिकाणी बॅक पार्टची आपली शिलाई तर झाली. आता आपण फ्रंट पार्टकडे वळू. त्यासाठी सर्वप्रथम इथे कटोरीची आपण शिलाई करून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ना एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. व्यवस्थित इथे तुम्ही शिलाई करून घ्यायची आणि प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण इथे एक स्टेप तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. तुम्ही एकही स्टेप या ठिकाणी जर मिस केली ना तर ते फार अवघड होणार आहे, कारण तुमचं ब्लाऊज या ठिकाणी पूर्ण चुकू शकतं. त्यामुळे इथे व्यवस्थित तुम्हाला शिलाई करून घ्यायची आहे. 1-2 लाईन जितकं अंतर सोडून तुम्हाला इथे शिलाई करून घ्यायची आणि जो काही एक्स्ट्रा कपडा उरेल तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा. घाई करायची नाही आहे या कामामध्ये अजिबात, कारण इथे एक स्टेप फार महत्त्वाची आहे. त्यामुळे आता सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसरी कटोरीही करून घ्यायची आहे. हे बघा या ठिकाणी दुसऱ्या कटोरीचीही स्टिचिंग झालेली आहे. हे बघा दोन्ही कटोरी या ठिकाणी आपल्या तयार आहेत. आता आपण इथे कटोरीला जो टक्स असतो ना तो देऊन घेऊ. त्यासाठी कटोरी अशी आपल्याला फ्रंटमधून फोल्ड करायची आणि ती आपली जी बंद बाजू आहे ना कटोरीची त्या साईडने 1.5 इंचांवरती एक मार्किंग करायची आणि वरच्या बाजूने 3 इंचावर एक मार्किंग करायची आणि आपल्याला अशा प्रकारे एक डबल शिलाई देऊन व्यवस्थित आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. आता काही जणांना कटोरीला टोक नको असतं, जास्त टोक नको म्हणतात, तर त्यांच्यासाठी काय करायचं, जी आपण शिलाई मारतो ना 1.5 इंचांवरून 3 इंचांपर्यंत जी क्रॉस शिलाई मारतो ती स्ट्रेट न मारता थोडीशी अशी आतल्या बाजूने गोल फिरवून घ्यायची. तुम्हाला जर कटोरीला टोक नको असेल तर ती शिलाई कशी मारायची हेही मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुम्हाला ट्रिक देईल किंवा मी तुम्हाला सेपरेटली त्यावर एक व्हिडिओ बनवेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कटोरीला टोक फार येतं, मग ते कमी कसं करायचं किंवा ब्लाऊज शिवतानाच आपल्या कटोरीला जे टोक येतं ते टोक कमी कसं आलं पाहिजे. तर त्यासाठीही मी तुम्हाला एक सेपरेटली व्हिडिओ बनवेल. मला कमेंट करून तुम्ही सांगा, तसं मी व्हिडिओ बनवून देईल तुम्हाला.
आता आपल्याला इथे फ्रंट पार्टची स्टिचिंग करायची आहे आणि हे स्टिचिंग जे आहे ना ते करताना सोबतच तुम्हाला करायची आहे. आता कटोरीचं मी कसं दोन्ही बाजू सोबतच ठेवले आणि सोबतच त्याची शिलाई जी आहे ती उरकवून टाकली. त्याच पद्धतीने तुम्हाला प्रत्येक पार्टची करायची आहे, जेणेकरून पार्ट उलटसुलट किंवा एकाच साईडच्या दोन्ही कटोऱ्या तयार होणं तर असं होत नाही किंवा होणारही नाही. हे बघा, त्याच पद्धतीने मी कसे दुसऱ्या म्हणजे आता कटोरीचं तर झालं, पण दुसरा पुढचा जो सेकंड पार्ट आहे तेही कसे मी व्यवस्थित समोरासमोर अरेंज करून ठेवले आणि एक एक मी इथे शिलाई मारून घेत आहे. म्हणजे पार्ट उलटसुलट होण्याचं किंवा एकाच साईडचे पार्ट तयार होणार नाही. दोन्ही पार्ट एकाच साईडचे तयार होतात जर आपण एक एक करून जोडलं तर असं होऊन जातं. त्यामुळे दोन्ही आपण एका वेळेसच करणार आहोत. आणि सेम आता त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा पार्ट आहे तोही इथे शिवून घ्यायचा आहे. व्यवस्थित पटापट टिप मारून आपल्याला पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपला व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा होत आहे, पण एक एक गोष्ट जी आहे ना मी तुमच्यापर्यंत व्यवस्थित बारीकीने शेअर केलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही प्लीज शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. आता एक्स्ट्रा फॅब्रिक जो आहे तो कट करून घ्यायचा इथे. हे बघा, अशा प्रकारे जास्त जवळून कट करायचं नाही. तुम्ही बिगिनर्स असाल तर थोडंसं दुरूनच या ठिकाणी कट करायचं आहे. आणि आपले दोन्ही पार्ट इथे तयार झालेले आहेत. आता हे बघा, कटोरी आपण ठेवून घेतली या ठिकाणी आणि हे अशा प्रकारे इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे. तर तत्पूर्वी आपण आधी योगपट्टीची शिलाई करून घेऊ. त्यासाठी योगपट्टी अशी समोरासमोर इथे ठेवून घ्यायची आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे, जो आपला ब्लाऊज पीस आहे तो इथे उलटा ठेवायचा आहे त्यावर. आता ते तुमच्या लक्षात येईलच मी उलटा का ठेवला. आणि अशी शिलाई मारून घ्यायची आणि पुन्हा कपडा असं उलटा करून दुसऱ्या बाजूने आपल्याला इथे अशी दाबटीप देऊन घ्यायची, जेणेकरून आपल्या योगपट्टीला एक फिनिशिंग येते. इथे तुम्ही ना आता कसं बिगिनर्स राहतात, जे नवीन असतात ना शिकणारे, तर त्यांच्याकडून हे कपडा वरती खाली होतो. जर तुम्ही अशी दाबशीर शिलाई मारली तर तिथे तुम्ही इस्त्री फिरवून घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो पीस आहे तो अस्त्राला व्यवस्थित चिपकला जाईल किंवा एकसारखा होईल आणि तुमच्याकडून कटिंगच्या वेळेस ते वरखाली होणार नाही. आता आपल्याला दुसऱ्या योगपट्टीलाही इथे शिलाई मारून घ्यायची आहे. मी पटपट तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला दाबटीप देऊन घ्यायची आणि पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित पकडून आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो कट करून घ्यायचा. आता हे बघा, आपले दोन्हीही योगपट्टे इथे तयार झालेल्या आहेत. आता आपण याचे जे फ्रंट पार्ट आहे कटोरी आणि जो फ्रंट पार्ट आहे तो जोडून घेऊ. आता या केसमध्ये ना तुम्ही म्हणाल की कटोरी थोडीशी एक्स्ट्रा आहे किंवा जास्त दिसती आहे, तर असं नाही आहे. जेव्हा तुम्ही ब्लाऊजला जोडायला घ्याल ना कटोरी आणि फ्रंट पार्ट जेव्हा जोडाल तर तेव्हा तो एक्स्ट्रा होणार नाही आहे, एकदम ॲक्युरेट तो बसणार आहे. आणि कटोरी तुम्हाला कुठेही ओढायची किंवा एखादा पार्ट कमी पडण्याचे जे असं असतं ना, तर ते तुम्हाला होणार नाही. व्यवस्थित तुम्हाला इथे कटोरी पुरणार आहे, कुठेही एक्स्ट्रा होणार नाही आहे आणि कपडाही जो फ्रंट पार्ट आहे तोही कटोरीसाठी कमी पडणार नाही. एकदम ॲक्युरेट आपलं जे इथे माप असतं ना ते होणार आहे. हे बघा, खालीही आपला कपडा एकदम फिनिशिंगमध्ये आहे, वरतूनही आपला एक्स्ट्रा झालेली नाही आहे कटोरी. आणि कटोरी बघा किती छान असा उभार शेप जो आहे तो आपल्या कटोरीला इथे आलेला आहे. आणि खालची फिनिशिंग बघा तुम्ही, किती छान आपली कटोरी जी आहे ती दिसत आहे. आता योगपट्टी लावल्यानंतरची जी फिनिशिंग असणार आहे ती तुम्ही स्वतः बघालच. हे बघा, अशा प्रकारे मी ती योगपट्टी ठेवून घेतली आणि फिनिशिंग किती छान दिसते आहे. आता कटोरीला आपण असं इकडनं शिलाई मारून घेतली, त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे.
आणि हे बघा दोन्ही कटोऱ्या इथे आपल्या जोडून तयार झालेल्या आहेत. शेप बघा किती छान असा कटोरीला उभार शेप इथे आलेला आहे. आता आपण योगपट्टी जोडून घेऊ. आता योगपट्टी जोडताना तुम्ही नवीन आहात तर काय करायचं, मी हे जे अशा प्रकारे अरेंज करते असं नाही केलं तरी चालेल. तुम्ही जे आपला अस्तराचा आणि जो ब्लाऊज पीसचा जो भाग आहे तो दोन्ही सरळ रेषेमध्ये टीप मारून तुम्ही डायरेक्ट कटोरीच्या भागाला जोडू शकतात. किंवा तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही अशा प्रकारे करायचं आहे. व्हिडिओमध्ये दाखवला आहे तशा प्रकारे तुम्ही कटोरीचा जो भाग आहे तो योगपट्टीच्या भागाला अशा प्रकारे इथे व्यवस्थित अरेंज करून आणि मग त्याला इथे शिलाई मारायची आहे. जेणेकरून आपल्या ब्लाऊजला ना फिनिशिंग फार छान येते आणि आपल्या कामामध्ये जो नीटनेटकेपणा आहे ना तो सुद्धा या ठिकाणी दिसून येतो. व्यवस्थित आपल्याला दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि जो कटोरीचा जो आपण आतमधला जो भाग आहे ना तो वरच्या बाजूने व्यवस्थित असा थोडासा त्याला घडी पाडून घ्यायची आहे. जेणेकरून आपली कटोरी चपटी होणार नाही आणि जसा जो आपण सुरुवातीला शेप दिला होता तो तसाच मेंटेन राहील. हे बघा इथे आपलं योक पार्ट एका बाजूने जोडून झालेला आहे. आता सेम त्याच पद्धतीने पटकन मी तुम्हाला दुसऱ्या बाजूने इथे जोडून दाखवते. हे बघा व्यवस्थित आपला इथे दुसरा भागही जोडून होत आहे. आता मी इथे योक पार्ट जोडते तोपर्यंत तुम्ही पटकन जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या आणि शेजारी दिलेला घंटाही दाबा. जेणेकरून मी अजून जे काही असे सोप्यात सोपे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करेल ना तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि सर्वात आधी पोहोचतील. आता हे बघा आपल्या योक पार्टची जे शिलाई आहे ना ती आधी चेक करून घ्यायची, दोन्ही साईडने सारखी आलेली आहे की नाही. आणि नसेल आली तर पुन्हा तुम्हाला थोडंसं शिलाई मारून किंवा व्यवस्थित अरेंज करून ती शिलाई तिथे व्यवस्थित पूर्ण करून घ्यायची. जेणेकरून आपला जो योक पार्टची जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येईल आणि दोन्ही भाग सारखे इथे तयार होतील. हे बघा किती छान दिसत आहे. आता तुम्ही शिवल्यानंतर बघा मी तुम्हाला म्हणाले होते की तुमचं लक्षात येईलच शिवल्यानंतर. तर हे बघा आपले पार्ट इथे किती छान तयार झालेले आहेत. कटोरीचा शेप बघा तुम्ही, योक पट्टीचा शेप बघा किती छान दिसत आहे आणि एकदम प्रोफेशनल काम वाटतं, एकदम कामामध्ये नीटनेटकेपणा वाटतो. तुम्ही याच पद्धतीने स्टेप फॉलो करा, माझ्या पद्धतीने तुम्ही शिवून बघा, तुम्हाला नक्की याचा फायदा होणार आहे. आता आपण इथे काज बटन पट्टी जोडून घेऊ. ब्लाऊजला इथे मी बटन लावणार आहे त्यामुळे इथे आपण आता काज बटन पट्टी लावून घेऊ. कपडा व्यवस्थित कट करायचा आणि आपल्या ब्लाऊजची एकदा लांबी चेक करायची आणि मग त्या पट्ट्यांची लांबीसुद्धा तुम्ही एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची. आपल्या ब्लाऊजच्या पट्टीपेक्षा कापडाची लांबी थोडीशी एक्स्ट्रा असली पाहिजे याची काळजी घ्यायची. आणि खालच्या बाजूने अर्धासा इंच दुमडवून आपल्याला अशी एक शिलाई मारून घ्यायची. साईडच्या बाजूने 2 लाईन जितकं किंवा अर्धा इंच इतकं अंतर सोडून टीप मारून घ्यायची. आपण जेव्हा कटोरी वाढवली होती तेव्हा आपण 2 लाईन इतकंच अंतर सोडलं होतं. तर 2 लाईन इतकंच अंतर सोडून आपण इथे शिलाई मारून घ्यायची आणि एक दाबटीप देऊन घ्यायची जेणेकरून ब्लाऊजला फिनिशिंग फार छान येते. आणि हे बघा अशा प्रकारे आतमध्ये कपडा दुमडवून घ्यायचा आणि पुन्हा एकदा त्यावरती एक शिलाई मारून घ्यायची. हे बघा आतल्या बाजूने आपला जो कटोरीचा भाग आहे, जो फ्रंट पार्ट आहे तो असा उलटा ठेवून आतल्या बाजूने शिलाई मारून घ्यायची. आणि हे बघा किती छान सरळ रेषेमध्ये इथे शिलाई मारून झालेली आहे आणि किती छान दिसते. आता आपण या ठिकाणी बटनपट्टी जी आहे ती जोडून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित खालच्या बाजूने ठेवायचे. बटनपट्टी जी आहे ती नेहमी वरच्या बाजूने येते, म्हणजे शिवल्यानंतर वरच्या बाजूने येते, पण शिवण्याआधी ती खालच्या बाजूने असते.
तर व्यवस्थित खालच्या बाजूने ठेवून आणि 2 लाईन जितकंच अंतर सोडून आपल्याला इथे एक सरळ टिप मारून घ्यायची आणि आतल्या बाजूने जी आपण बटनपट्टी आहे ना ती व्यवस्थित फोल्ड करून आणि अशी सरळ टिप मारून घेतल्यानंतर अशी साईडने बाहेर काढायची आणि पुन्हा अशी खालच्या बाजूने थोडीशी 2 लाईन इतकं घडी मारून आणि साईडने तुम्हाला अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करून एक 1/2 इंच इतकं पट्टीचं जे आहे ते अंतर सोडायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक सरळ टिप मारून घ्यायची आहे आणि थोडीशी अशी डबल शिलाई देऊन तुम्हाला ती टिप जी आहे ती पक्की करून घ्यायची आहे जेणेकरून ती उसवली जाणार नाही. हे बघा आणि आता इथे चेक करायचं आहे की आपले दोन्ही भाग जे आहेत ते व्यवस्थित इथे तयार झालेले आहेत की नाही. आता मला इथे थोडं वरती खाली वाटतं आहे त्यामुळे मी इथे थोडंसं कात्रीच्या मदतीने इथे कट करून घेते आणि गळ्याला व्यवस्थित असा शेप देऊन घेते आणि पुन्हा हे पार्ट असे एकमेकांवरती व्यवस्थित अरेंज करून तुम्हाला इथे व्यवस्थित गळ्याचा जो शेप आहे तो देऊन घ्यायचा. हे बघा अशा प्रकारे. आता बघा आपला गळा किती छान दिसतोय, मस्त गोल असा आकार आपल्या गळ्याला इथे आलेला आहे. आता आपल्याला गळ्याच्या पुढच्या बाजूने ना पाइपिंग करून घ्यायची आहे. आता मी तुम्हाला पाइपिंगचा व्हिडिओही मी तुम्हाला सेपरेटली दाखवेल प्रॉपर कशी पाइपिंग करायची किंवा किती इंचाचा कपडा हवा किंवा कसं करायचं, मागच्या गळ्याला कशी करायची, पुढच्या गळ्याला कशी करायची, हे मी तुम्हाला सेपरेटली एका वेगळ्या व्हिडिओमध्ये दाखवेल. आत्तापुरतं इतकंच. आता डायरेक्ट आपण इथे मी तुम्हाला पाइपिंग दाखवते, कारण इथे जर तुम्हाला प्रॉपर मी दाखवायला गेले तर आपला व्हिडिओ फार मोठा होईल आणि मग तुम्हालाही कंटाळा येईल बघायला. तर कसं मोजकं दाखवलं ते तुम्हालाही कंटाळा येणार नाही. अशा प्रकारे 1 ते 1.5 इंच इतकी पट्टी ठेवून आपल्याला पाइपिंग जी आहे ती करून घ्यायची आहे आपल्या पुढच्या गळ्याला. आता या केसमध्ये तुम्ही बॅक पार्टचं जसं केलं ना डायरेक्ट शिलाई मारून आणि कपडा पलटी करून घेतला तसं इथेही जमलं असतं, पण त्याने फिनिशिंग फार छान येते. पण ते मी तुम्हाला असंच एका नवीन व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण ती एक ॲडव्हान्स पद्धत आहे. ती मी तुम्हाला सेपरेटली हळूहळू आपण जसं जसं पुढे शिकत जाऊ त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत जाईल. हळूहळू आपण कडे वळणारच आहोत. तत्पूर्वी आता हे जे बेसिक आहे ते मी तुम्हाला आधी इथे दाखवत आहे आणि सुरुवातीला बेसिकच शिकायचं असतं त्यामुळे. आता इथे पाइपिंगसाठी एक साईड म्हणजे एक लाईन मी अशी एक टिप मारून घेतली. पुन्हा मी जी पट्टी होती 1 ते 1.5 इंचाची ती अशी अर्धी फोल्ड केली आणि पुन्हा एक शिलाई मारून घेतली. आता काय करायचं, आता जी एक शिलाई मारलेली आहे ना ती आपल्याला पुन्हा अजून एकदा फोल्ड करायची आतमध्ये. हे बघा अशा प्रकारे पुन्हा फोल्ड करायची आणि पुन्हा त्यावरून आपल्याला एक शिलाई जी आहे ती मारत जायची आहे. हळूवार इथे पाइपिंगची शिलाई जी आहे ती हळूवार मारायची आहे, कारण कधी कधी याने पाइपिंग वाकडे तिकडे होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवस्थित शिलाई मारली की आपली पाइपिंगही चुकत नाही आणि फिनिशिंगही चुकत नाही. हे बघा किती छान गळ्याला असा गोल शेप इथे आलेला आहे. हे बघा आतमधूनही बघा तुम्ही पाइपिंग किती बारीक आणि व्यवस्थित आलेली आहे. कटोरीचा शेप वगैरे किती छान दिसतोय आणि त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पाइपिंग करून घेणार आहोत. हे बघा आणि दोन्ही बाजूने आपलं ब्लाऊजची जी उंची आहे किंवा काज बटन पट्टीची जी लांबी आहे ती एकदम व्यवस्थित इथे आलेली आहे. आता आपण बॅक पार्ट जो आहे ना तो फ्रंट पार्टला इथे जोडून घेणार आहोत. त्यासाठी खाली आधी बॅक पार्ट ठेवायचा आणि त्यानंतर वरून जो फ्रंट पार्ट आहे तो असा उलट्या बाजूने ठेवायचा आहे.
असं केल्याने काय होईल, आपले पार्ट जे आहे ते उलटसुलट होणार नाही किंवा चुकणार नाही, व्यवस्थित जोडवून होईल आणि वेळही कमी लागेल त्यासाठी. हे बघा, या ठिकाणी आपल्याला इथे शेजारी डबल शिलाई देऊन आणि एक सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आणि हे पार्ट जोडताना इथे डबल शिलाईच मारायची आहे. आणि हेच पार्ट नाही तर प्रत्येक पार्ट जोडताना ना इथे डबल शिलाई मारणं फार गरजेचं आहे. तुम्ही बिगिनर्स असाल किंवा तुम्ही नवीन आहात, शिकताय किंवा तुम्हाला शिकायचं आहे, तर या केसमध्ये ना डबल शिलाई मारणं फार गरजेचं आहे. डबल शिलाई मारल्याने ना आपल्या कामामध्ये जो नीटनेटकेपणा आहे तो दिसून येतो आणि असं केल्याने आपलं ब्लाऊजचं आयुष्यही वाढून जातं. जे महिनाभर टिकायचं ते 2 महिने टिकेल असं. आणि डबल शिलाई मारल्याने ब्लाऊजला फिनिशिंगही येते मस्त. आता अशा प्रकारे आपण दुसरं शोल्डर आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचं जे आहे ते जोडून घेतलं आणि बघा या ठिकाणी किती छान इथे शिलाई बसलेली आहे ब्लाऊजला. आता आपण इथे आपली बाही जी आहे बाहीची शिलाई करून घेऊ. आधी बाहीला शिलाई मारून नव्हती घेतली, त्यामुळे आता आपण इथे आधी बाहीची शिलाई बघणार आहोत. या ठिकाणी मी अस्तर जे आहे ना त्याशी हे बघा समोरासमोर ठेवलेलं आहे. आता नवीन आहात ना, प्रत्येक वेळी काय होतं की जर तुम्ही एक एक बाही शिवली तर बाही ही एकाच बाजू, दोन्ही बाही ज्या आहेत त्या एकाच बाजूच्या तयार होतात. त्यामुळे याची समोरासमोर अरेंज करायचं आणि मग तुम्हाला इथे एक बाही शिवून घ्यायची आहे. आता हे बघा, खालच्या बाजूने आपला ब्लाऊज पीस जो आहे तो 1-2 लाईन जितका एक्स्ट्रा ठेवून तुम्हाला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. कारण कधी कधी बाहीतून ब्लाऊज पीस जो आहे ना तो वरती निघून येण्याची शक्यता असते. त्यामुळे आता अशी पलटी करून दुसऱ्या बाजूने इथे तुम्हाला दाबटीप त्यावरती देऊन घ्यायची आहे. त्याने ब्लाऊजला फिनिशिंग फार छान येते. आपल्या बाहीला फिनिशिंग फार छान येते. हे बघा, तुम्ही बघा किती छान दिसतंय फिनिशिंग. बघा तुम्ही, आणि तुम्ही असं शिवून बघा. तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की फिनिशिंग फार छान आलेली आहे किंवा ब्लाऊजची फिटिंग जी आहे ती फार छान आलेली आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने इथे ब्लाऊजची जी वरची बाजू आहे बाहीची त्याला इथे शिलाई मारून घेणार आहोत आणि ब्लाऊज पीस अस्तरला जोडून घेणार आहोत. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो या ठिकाणी मी कट करून घेतला आणि साईडने जे मी थोडं ब्लाऊज पीस सोडलेला आहे ना तो एक्स्ट्रा सोडलेला आहे. कारण जेव्हा आपण अस्तर कट केलं बाहीचं त्यावेळेस थोडंसं आपल्याला जी एक्स्ट्रा मार्जिन होती ती कमी पडली होती. त्यामुळे मी इथे ब्लाऊज पीस थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे. आता ते तुमच्या पुढे लक्षात येईलच बाही आपण ज्यावेळेस जोडू त्यावेळेस. आता आपण दुसरी बाही जी आहे ती सेम त्याच पद्धतीने इथे शिवून घ्यायची आहे. 2 लाईन जितकं अंतर सोडून खालून एक सरळ टीप मारायची आणि पुन्हा कपडा उलट करून दाबटीप देऊन घ्यायची. दाबटीप द्यायचं हे काम विसरायचं नाही. याने आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग फार छान येते आणि आपल्या कामामधला नीटनेटकेपणा इथून दिसून येतो. हे बघा अशा प्रकारे. आणि आता ब्लाऊज पीस आणि अस्तर आपण एकमेकांना जोडून घेऊ आणि जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो या ठिकाणी कट करून घ्यायचा. हे बघा, इथे आपल्या दोन्ही स्लीव ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. आता आपण त्या आपल्या ब्लाऊजला जोडून घेऊ. आता ते कसं जोडायचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आधी काय करायचं, सगळे पार्ट जे आहेत ते चेक करून घ्यायचे. आता हे बघा, इथे चेक करून घेतला तो पार्ट थोडासा एक्स्ट्रा आलेला आहे. एक अर्धा इंच जितका खालचा जो भाग आहे तो आपला तो एक्स्ट्रा भरलेला आहे. तर यावेळेस काय करायचं, अशी एक क्रॉसमध्ये एक शिलाई मारून घ्यायची
कारण काय होतं, जर हा पार्ट आपण याची जर व्यवस्थित कट करून किंवा शिलाई मारून नाही घेतली तर तो जो वरखाली झालेला पार्ट आहे ना, तर तो आपल्या काखेमध्ये जो आपण बाही जोडू आणि खालचा पार्ट जोडू तर तिथे ते वरखाली होतं. तर असं केल्याने ते होणार नाही. त्यामुळे आपल्याला प्रत्येक पार्ट जो आहे तो व्यवस्थित चेक करूनच इथे जोडायचा असतो. आता हे बघा, कट केल्यानंतर आणि एक शिलाई मारून घेतल्यानंतर आता तुम्ही बघा व्यवस्थित इथे आपलं दोन्ही पार्ट एकसारखे आलेले आहेत. स्लीव्ज तर आपली एकसारखी आहेच. हे बघा, अशा प्रकारे दोन्ही पार्ट एकदम सारखे इथे तयार झालेले आहे. आता आपण इथे बाही जोडायला घेऊ. आता बाही जोडण्याची एक तुम्हाला वाटत असेल की आता यातून वरची बाजू म्हणजे फ्रंट साईड कोणती आणि बॅक साईड कोणती बाहीची. तर हे बघा, अशा प्रकारे ते चेक करून घ्यायचं. बाही अशी फोल्ड करायची किंवा बाहेरच्या बाजूने नाही लक्षात आलं तर उलट्या बाजूने बाही अशी फोल्ड करून आणि बघायचं. जो कमी भाग आहे तो पुढचा आणि जो जास्तीचा भाग आहे तो आपला बॅक साईडचा असेल, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि मगच तुम्ही बाही ठेवून इथे शिलाई मारून घ्यायची. सुरुवात इथे शोल्डरपासून करायची, जेणेकरून जी बाजू आहे ती कमी जास्त होणार नाही किंवा जो आपला सेंटर आहे ना तो इकडे तिकडे होणार नाही बाहीचा. तर आधी सेंटरपासून सुरू करायचं आणि इथे अशी डबल शिलाई मारत आपल्याला आपल्या आर्महोलकडे जायचं आहे खालच्या बाजूला. व्यवस्थित इथे बाही जी आहे ती खालच्या बाजूला दोन्ही बाजू व्यवस्थित अरेंज करून इथे तुम्हाला खाली शिलाई मारत जायचं आहे. आणि आपण मगाशी जो बाहीसाठी एक्स्ट्रा कपडा ठेवला होता साईडने, तो आपलं आपण जेव्हा कटिंग करत होतो तेव्हा तो कमी पडला होता, तो त्याचा इथे अशा प्रकारे इथे उपयोग झालेला आहे बघा. आणि पुन्हा आपल्याला इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की ब्लाऊजमध्ये प्रत्येक पार्टला डबल शिलाई देणं फार गरजेचं आहे आणि त्यातून आपल्या कामातला नीटनेटकेपणा जो आहे तो दिसून येतो. आणि डबल शिलाई देऊन शोल्डरपर्यंत यायचं आणि तिथून पुन्हा दुसऱ्या बाजूला म्हणजे बॅक पार्टला आपल्याला ती शिलाई मारत जायचं आहे. आणि पुन्हा कपडा असा आपले ब्लाऊज जे आहे ते उलटा बाजूने फिरवून आणि पुन्हा आपल्याला इथे डबल शिलाई देत आपल्या शोल्डरपर्यंत यायचं आहे. आणि शोल्डरपर्यंत आलं की शोल्डरपासून आपल्याला ती टीप बाहेर काढून घ्यायची आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे आपलं डबल शिलाई देऊन झाली आणि फिनिशिंग पण बघा तुम्ही किती छान आलेली आहे. आता जोडल्यानंतर कळेल. आणि बाहीची फिनिशिंग तर तुम्ही बघा किती सुंदर इथे दिसत आहे. आतमधून आपण जी दाबटीप दिली त्याचा फायदा असा होतो. आता आपण इथे फिटिंगची शिलाई आहे ती मारून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे एकमेकांवरती अरेंज करून घ्यायचा कपडा, खालचा आणि वरची बाजू. आणि त्यानंतर इथे आपण बघायचं की आपला दंडघेर किती होता त्याचं इथे आपण मार्किंग करणार आहोत. तर आपला दंडघेर होता 12 इंच, त्याचा हाफ केलं तर 6 इंच येतं. आपण इथे 6 इंचांवरती एक मार्किंग करणार आहोत. इथे 6 इंचांवरती मार्किंग झालं. आणि आता आपण आर्महोल चेक करून घ्यायचा. तो होता 15 इंच, म्हणजे त्याचा हाफ केलं तर 7.5 इंचांवरती इथे आपण एक मार्किंग करून घेणार आहोत. आणि आता आपण इथे शिलाई देऊन घ्यायची. इथे व्यवस्थित सुरुवातीला डबल शिलाई देऊन आपली पक्की टीप झाली की इथे सरळ रेषेमध्ये इथे एक शिलाई देऊन घ्यायची. आपली फिटिंगची शिलाई असणार आहे. आता इथे आपण आपले जे चेस्ट आहे त्याचं मार्किंग करून घेऊ आणि त्या पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारायला आपल्याला बरं पडेल. आणि अशा प्रकारे ते एक सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची. आणि बघा, आता आपली शिलाई सरळ आली म्हणजे आपल्या ब्लाऊजला बाहेरच्या साईडनी जी फिनिशिंग येणार आहे
ती किती सुंदर येणार आहे तुम्हाला बघताच लक्षात आलंच असेल. आता आपण त्याच पद्धतीने दुसरी बाही जी आहे ती इथे आपण पटकन जोडून घेणार आहोत, जेणेकरून आपला वेळ वाया जाणार नाही. मी इथे 2 मिनटामध्ये तुम्हाला पटकन दाखवते. बघा, अशा प्रकारे शोल्डरपासून पुन्हा मी सुरुवात केली आणि पुन्हा आपलं ब्लाऊज पलटी करून इथे एक डबल शिलाई देऊन घेत आहे शोल्डरपर्यंत. आणि पुन्हा शोल्डरपासून मी दुसऱ्या बाजूला सेम त्याच पद्धतीने शिलाई घेऊन जात आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित जायचं आहे आणि एकदम लक्ष देऊन हे काम करायचं आहे. हे बघा, आणि तुम्ही जर एकदा अशा प्रकारे ब्लाऊज शिवलं आणि माझ्या पद्धतीने तुम्ही जर शिवून म्हणजे शिकलात ना, तर तुम्ही झोपेतसुद्धा हे ब्लाऊज शिवू शकाल. इतकं म्हणजे माणूस ट्रेन होऊन जातं आणि खूप सोपी पद्धत आहे. इझिली मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी हे ब्लाऊजची कटिंगही दाखवली आणि आता त्याच पद्धतीने खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे ब्लाऊजची स्टिचिंगही दाखवली. आता इथे आपल्याला दंडघेराची मार्किंग करून घ्यायची, आर्महोलची मार्किंग करायची आणि इथे त्याच पद्धतीने सरळ रेषेमध्ये आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची. आता इथे आपण म्हणजे खालची जी कमरेचं मार्किंग होतं ना, आपला जो कमरघेर होता तो इथे मी चेक केला नव्हता, तर ते आपण इथे एक शिलाई मारल्यानंतर मग आपण इथे कमरेचं मार्किंग करून घेणार आहोत. आता तुमच्या लक्षात येईलच. हे बघा, आता इथे टेप ठेवून टेपच्या मदतीने इथे मी कमरेचं मार्किंग जे आहे ते इथे मी करून घेत आहे. आता आपलं कंबर होतं 33 इंच आणि आपलं माप आलेलं आहे 36.5 इंच. तर त्यातून आपल्याला 3 ते 1.25 इंच तरी आपल्याला 3 इंच आणि 2 लाईन जितका आपल्याला इथून वजा करायचा आहे यातून. आता बघा, आपण इथे 3 इंचच करू एकदा. तर 3 इंच म्हटल्यावरती एक साईडने 1.5 इंच आणि दुसऱ्या साईडने 1.5 इंच आपल्याला इतकं करावं लागेल. आता 1.5 इंच करताना तुम्ही डायरेक्ट 1.5 इंचांवर तिथे टेप नाही ठेवायचा आहे, बरोबर. आता आपल्याला 3 इंचाचे 4 भाग करायचे आहे. आता 3 इंचाचा चौथा भाग किती ते बघायचं आहे तुम्हाला. आता इथे टेप घेऊन आणि टेपवरही तुम्ही करू शकतात. 3 इंचांवर तुम्ही इथे डबल घडी करायची आणि डबल घडी करून प्लस तुम्ही अजून एकदा फोल्ड करायचं, म्हणजे आपलं इथं अर्धा इंच आणि वरती 2 लाईन. तर एक साईडने अर्धा इंच आणि 2 लाईन इतकं मार्किंग करून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने तुम्हाला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि फिटिंगच्या बाजूने हे बघा, अशा प्रकारे फिनिशिंगची शिलाई मारून घ्यायची आहे. कारण जे नवीन असतात ना, ते डायरेक्ट आधी फिनिशिंगची शिलाई मारतात आणि मग फिटिंगची शिलाई करतात. पण बिगिनरसाठी ही स्टेप एकदम सोपी आहे की आधी फिटिंगची शिलाई करायची आणि मग फिनिशिंगची शिलाई करायची, अशा प्रकारे. आणि इथे तीन टिपा ज्या आहेत ना, 3 शिलाई त्या पुरेशा आहेत. 4 शिलाई किंवा एकावर एक शिलाई इथे करायची नाही. आणि हे बघा, आपलं आता आपण इथे छातीचं माप बघू. आपलं जी फिटिंग आहे ती व्यवस्थित आलेली आहे की नाही ते चेक करून घेऊ. आता आपण इथे आपलं सगळं व्यवस्थित आलेलं आहे आणि हे बघा, इथला आर्महोलमधला जो भाग आहे आपला तो एकदम व्यवस्थित इथे जोडला गेलेला आहे, वर खाली कुठेही झालेलं नाही. आणि आता आपण इथे सगळे माप जे आहेत ते मोजून घेऊ त्याच पद्धतीने. तत्पूर्वी आपलं दुसऱ्या साईडने हे राहिलेलं आहे, शिलाई करून घ्यायची राहिलेली आहे, ती करून घेऊ आपण एकदा. आणि मग सर्व मापे जे आहेत ते आपल्या घेतलेल्या मापांप्रमाणे आपलं ब्लाऊज आलेलं आहे की नाही ते बघू. आणि इथे डबल शिलाई करून आपल्याला आपली टीप जी आहे ती व्यवस्थित पक्की करून घ्यायची आहे. आणि 3 ते 4 शिलाई आपल्याला थोड्या अंतरावर इथे देऊन घ्यायच्या. यातून आपण प्रोफेशनल आहोत असं लक्षात येतं.
जर तुम्ही इथे एकावर एक कशा शिलाई दिल्या तर कामामध्ये जो नीटनेटकपणा आहे तो दिसत नाही. आणि हे बघा साईडची फिनिशिंग जी आहे ती मी कशा प्रकारे करते पुन्हा एकदा बघून घ्या, मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. आतमध्ये कपडा खालचा आणि वरचा कपडा आतमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित फोल्ड करायचा आणि त्या वरतून शिलाई मारत चालायचं. इतकं सोपं आहे आणि खूप इझिली या ठिकाणी आपलं ब्लाऊज जे आहे ते कंप्लीट झालं. शिलाई मारून झाली, फिटिंगची शिलाई झाली, सगळं झालेलं आहे. आणि इथे राहिलं काज बटन, तर ते मी इथे नंतर करणार आहे. आणि हे काज बटनही जर तुम्हाला शिकायचे असेल तर तेही मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्यावरही एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल. आता हे बघा आपलं ब्लाऊजचे आता उंची वगैरे तुम्हाला आपण मी ते दाखवते बरोबर आलेलं आहे की नाही. आता सर्वप्रथम आपण गळा बघू. पुढचा गळा बघा 6 इंच होता आपला, तर तो 6 इंच आलेला आहे. बघा एका सरळ रेषेमध्ये ठेवून असं चेक करायचं गळा बरोबर आलेला आहे की नाही. आता इथे आपण आपली छाती बघू. छातीचं माप आपलं 38 छाती होती, तर 9.5ची घडी होती, तर 9.5 इथे बरोबर आलेलं आहे. आपण ज्या बाजूने आपण काज करू किंवा ज्या बाजूने आपल्या हुक्स असणार आहेत त्या साईडने आपल्याला इथे चेक करायचं आहे. हे बघा 9.5 इंच राईट आलेलं आहे आपलं. आता त्यानंतर आपल्याला बॅक साईडने चेक करू. बॅक साईडने आपण सर्वप्रथम गळा बघू. गळा आपला 5 इंच बरोबर आलेला आहे. आणि अजून एक मार्किंग केली होती तुम्ही, पार्ट 1 जो आहे तो माझा बघा, तर 8 इंच गळा होता आपला. आणि या ठिकाणी 8 इंच गळा एकदम बरोबर आलेला आहे. आणि जर ज्यांना वरच्या गळ्याने जर माप नाही घेता येत त्यांनी फक्त खालची पट्टी घेऊन आणि माप घेतलं ना, तर ते कशा प्रकारे करायचं ते मी पार्ट 1मध्ये सांगितलं आहे. तुम्ही पार्ट 1 जाऊन चेक करा, बघा, पूर्ण बघा, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल. पूर्ण उंची या ठिकाणी 13 इंच होती, तर तीही आपली या ठिकाणी बरोबर आलेली आहे. कटोरीचा जो आकार आहे तो बघा, कटोरीला मस्त उभा शेप इथे आलेला आहे आणि व्यवस्थित इथे आपलं कटोरी ब्लाऊज जे आहे ते तयार झालं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.